महिला आरक्षण विधेयकाच्या ऐतिहासिक मंजुरीसाठी केंद्र सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या असतानाच महाराष्ट्रातून या विधेयकाला व्यापक राजकीय पाठिंबा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. संसदेच्या 16 ते 18 एप्रिल दरम्यान आयोजित विशेष अधिवेशनात महिला आरक्षण सुधारणा विधेयक मांडले जाणार असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना आणि खासदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांसह विविध राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना वैयक्तिक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी या विधेयकाला एकमताने पाठिंबा द्यावा. महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळवून देणे ही काळाची गरज असून हे विधेयक महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल ठरेल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि महाराष्ट्राची एकजूट दाखवण्यासाठी सर्वांनी या विधेयकाच्या बाजूने उभे राहावे असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून केले आहे.